जे आहे ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स जेवढे लोक माझ्या बरोबर कनेक्टेड आहेत त्यांच्यासाठी आहे. कारण आता सेल्फ हिलिंग अकॅडमीला 4 वर्ष झाली. 1 एप्रिलला मी स्वतःचं सगळं पूर्णपणे स्टार्ट केलं. या प्रॅक्टिसमध्ये मी ऑलमोस्ट 10 वर्ष आहे. पण मी स्वतःचं 1 एप्रिल पासून 2021 पासून मी चालू केलं. आता 4 वर्ष झाली. 5व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. नाही, सेल्फ लिंक अकॅडमी नावाचं बाळ आता 5व्या वर्षात पदार्पण करत आहे. ओके, तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू. खूप सारे लोक आहेत जे माझ्या बरोबर एवढ्या वर्षापासून कनेक्टेड आहेत. त्याबद्दल सगळ्यात पहिलं सगळ्यांना थँक्यू. तर टुवर्ड्स टू ग्रॅटिट्यूड म्हणून हे सगळ्यांसाठी एक माझ्यातर्फे ऍज अ भेट म्हणा, व्हॉट एव्हर जे काय असेल, तर हे सेशन आहे. तर सगळ्यांना खरंच खूप थँक्यू. ओके, आजपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर कनेक्टेड असल्यामुळे. ओके, तर जसं आजचं सेशन जे आहे ते स्पेशल रेमेडीज सेशन आहे. तर स्पेशल रेमेडीज मध्ये असणार काय आहे, तर मी थोडं सांगते. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज द माइंडसेट. बरोबर, सगळ्यांना असं वाटतंय की येस, माइंडसेट खूप महत्वाचा आहे. लाईफ मध्ये माइंडसेट खूप महत्वाचा आहे. जे काही आपल्याला लाईफ मध्ये अचीव्ह करायचं त्याच्यासाठी माइंडसेट खूप महत्वाचा असं आहे, असं कुणाकुणाला वाटतंय? येस, महत्वाचा आहे. कारण जर माइंडसेट आपण चांगल्या लेवलवरती प्रिपेअर केलेला असेल, म्हणजे एक पॉझिटिव्ह लेवलवरती प्रिपेअर केलेला असेल, एक पॅशनेट असेल, तर वॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव्ह, आज नाही उद्या मिळणार आहे. जेव्हा हे ट्रस्ट, जेव्हा हे फेथ असतं, तेव्हा येस, 100% तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला नक्की मिळेल. ओके, बघा, काही गोष्टी लगेच मिळतील, काही गोष्टी थोडा उशीर लागेल, काही गोष्टींना आणखी उशीर लागेल. बट जे काही तुम्ही असा विचार करताय की येस, की मला माझ्या लाईफमध्ये जे काही हवंय ते मला मिळणार आहे, 100% मिळणार आहे. बिकॉज वी डिझर्व बेटर अँड बेटर लाईफ. ओके, तर त्यामुळे जे हवंय ते सगळं मिळणार. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, बरेच लोक इथे काही काही गोष्टी शिकलेल्या आहेत, रेकी शिकलेल्या आहेत, काही आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, मनी रिलेटेड वर्कशॉप्स केलेल्या आहेत, बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. ओके, बट कधी कधी असं होतं ना की अरे आपण बरंच काही करतोय पण स्टील कधी कधी रिझल्ट येत नाहीत. तर येस, त्याच्यासाठी आपला माइंडसेट जास्त महत्वाचा आहे. देन त्याच्यावरचा ट्रस्ट, फेथ महत्वाचा आहे. पेशन्स फार महत्वाचे आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये एखादी गोष्ट काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. अरे मला कुठल्या गोष्टीचे रिझल्टच मिळत नाहीयेत, किंवा तो माझा बिझनेसच चालत नाहीये, किंवा बाकीच्याच गोष्टी होतच नाहीयेत, तर देन मी मध्ये स्किप करेन. तर हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. जेव्हा तुमचं एखादी गोष्ट अचीव होणार असते किंवा कम्प्लीट होणार असते, तेव्हा इतक्या लेवलवरचं तुमचं पेशन्स टेस्ट केलं जातं, किंवा इतकी मोठी परीक्षा द्यावी लागते की आपण विचारही करणार नाही. ओके, तर त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की आपण कशा पद्धतीने त्या गोष्टीकडे बघतोय. लाईफ मध्ये बरेच अप्स अँड डाऊन येतील, एव्हरीथिंग येतील, पण तुम्ही तुमचा बघण्याचा जो दृष्टिकोन चेंज केलात, लाईफकडे बघण्याचा एक मोठी चेंज केला, तर एव्हरीथिंग, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, ते सगळं होणार आहे जे तुम्ही लाईफ मध्ये तुम्हाला अचीव्ह करायचं. फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, बोथ आर इम्पॉर्टंट. ओके, तर जरा आपण थोडंसं मेंटल हेल्थकडे बघूया. ठीक आहे, मेंटल हेल्थला बेटर अँड बेटर ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक्सरसाइज म्हणा, योगा म्हणा, चालणं म्हणा, मेडिटेशन म्हणा, पॉझिटिव्ह टॉक्स म्हणा, पुस्तक वाचणं म्हणा, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, जर तुम्हाला असं वाटतंय की मला ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून नाही करता येतात किंवा मला त्या नाही जमत आहे, तर आय नीड समवन की ते माझ्याकडून करून घेईल, किंवा मी अशा एखाद्या प्रोग्राम मध्ये मी स्वतःला इन्व्हॉल्व करीन जिथे हे माझ्याकडून होणार आहे, किंवा माझ्याकडून हे करून घेतलं जाणार आहे, असे प्रोग्राम्स तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. सेकंड थिंग, फिजिकल हेल्थ, ऑब्विसली. तर फिजिकल हेल्थ जी आहे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचा मेन दुवा जो आहे फिजिकल हेल्थचा, दॅट इज द मेंटल हेल्थ, माइंड.
आपले कसे थॉट्स आहेत, आपण काय विचार करतोय, आपण कशा पद्धतीने इनिशिएट घेतोय, आपल्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, जे काही विचार थॉट्स जे काही बनत असतात त्याच्यावर आपली कम्प्लिटली जी आहे फिजिकल हेल्थ डिपेंड असते. कारण ब्रेन जे काही सिग्नल देत असतो तेच फिजिकल हेल्थमध्ये मोठ्यातले मोठे जे आजार जे आहेत ते क्रिएट होत असतात. त्याच्यामुळे इथे जो मेन दुवा आहे दॅट इज द माइंड, मेंटल हेल्थ. आता माइंड मध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत, सबकॉन्शियस माइंड अँड कॉन्शियस माइंड. आता आपण जे इथे इनिशिएट घेऊन एक बसलोय तर दॅट इज द कॉन्शियस माइंड. बरोबर, कॉन्शियसली आपण एफर्ट्स घेतोय. आणि सबकॉन्शियसली एखादी गोष्ट तुम्ही 90 डेज पेक्षा जास्त वेळा जेव्हा रिपीटेडली एखादी गोष्ट करताय तेव्हा बाय डिफॉल्ट न सांगता जी गोष्ट होते दॅट इज द वर्क ऑफ सबकॉन्शियस माइंड. ठीक आहे. तर इथे 10% रोल जो असतो तो नेहमी कॉन्शियस माइंडचा असतो. 90% आपलं लाईफ हे सबकॉन्शियस माइंडच्या कंट्रोलमध्ये असतं. आता बऱ्याच लोकांना हे सगळं माहिती आहे, मग मी सगळं हे परत रिपीट का करते? कारण हे सतत रिमाइंडर देणं फार गरजेचं असतं. आपल्याला स्वतःला रिमाइंड करणं गरजेचं असतं. ठीक आहे. की आता मी सबकॉन्शियसली चालते की मी सब कॉन्शियसली चालते. कारण सबकॉन्शियसली जेव्हा एखादी गोष्ट होते ना तेव्हा ते एफर्टलेसली होते. आणि जेव्हा कॉन्शियसली जेव्हा गोष्ट करतो ना आपण तेव्हा तिथे एफर्ट्स घ्यावे लागतात. मै रॉंग? राईट? राईट अ रॉंग? बरोबर बोलते मी चुकीचं बोलते? काय वाटतंय? बरोबर आहे. येस. सबकॉन्शियसली जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा तुमच्याकडून ती होते ना, म्हणजे मग ते फॉर एक्झाम्पल ते मनी असू देत, पैसे असू देत. पैसे बाय डिफॉल्ट जेव्हा तुमच्याकडे येत आहेत ना, तुम्ही काही जेव्हा काम करताय आणि जेव्हा बाय डिफॉल्ट तुमच्याकडे अबंडंट पैसा येतोय ना, दॅट इज तुमचं सबकॉन्शियस माइंड बेटर लेवलवरती वर्क करतंय आणि तुमची जी मनी एनर्जी आहे ती फार अबंडंट तुम्ही क्रिएट केलेली आहे. तुमची हेल्थ जर उत्तम आहे ना, येस. कारण तुम्ही रोज काय करताय, स्वतःला त्या पद्धतीचं एक कुठे नाही कुठे एक थॉट प्रोसेस तुमची चेंज झालाय, बाकीच्या गोष्टी चेंज झाल्यात, त्यामुळे काय होत आहे हेल्थ. आणि तुम्ही जेव्हा म्हणता की मी नेहमी हेल्दीच आहे, हॅपी आहे, मला सांगा कुणी आपल्याला जेव्हा विचारतं की तुम्ही कसे आहात तेव्हा तुम्ही काय बोलता? जयश्री, तुम्ही काय बोलता जेव्हा कोणी विचारलं तुम्हाला की मी कसं आहे? कुणी सांगा. मस्त आहे. हा, काय बोलता हर्षदा? मस्त आहे. छान. ओके. 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 नेहमी बोलायचं आय एम द टॉप ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे. नेहमी बोलायचं आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड. मी नेहमी त्या वर्ल्डच्या एका याच्यावरती आहे की आय एम गुड. आय एम गुड पण नाही, नेहमी असं बोलायचं की येस, मस्त छान, मस्त छान छान चाललेलं आहे. तर हळूहळू काय होते ना, आपल्याला सवय होते त्या गोष्टींची. ठीक आहे. सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला काय करायला लागतं, एक्सेप्ट करायला लागतं. बऱ्याच वेळेला असं आपण बोलतात, म्हणजे असं बोललं जातं की आपल्याकडे पैसे नाहीये तरी आपण असं बोलायचं की माझ्याकडे पैसे आहेत. ओके. खोटे कशाला बोलायचं? माइंडला उल्लू बनवायला लागतं, कारण त्याला काही खोटं काय आणि खरं काय हे नाही कळत. तुम्ही काय एनर्जी देताय, तुम्ही काय बोलताय, फिलिंग्स महत्वाच्या आहेत. कळलं का? मी नेहमी मस्त आहे, मी नेहमी टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. ओके. मस्त छान, असंच बोलायचं नेहमी, काही असू देत. माझा सकाळचा दिवस कसा चालू झालाय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे. आणि रात्री जर तुम्हाला तुमचा दिवस छान घालवायचा असेल, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर जे काही तुम्ही रात्री झोपताना बघणार आहात तेच तुमच्या लाईफमध्ये सकाळी उठल्यानंतर घडणार आहे. सकाळी उठल्यानंतर तुमची जी काही घाई धडपड चाललेली असेल तेच तुमचा दिवसभर तसाच पद्धतीचा दिवस चालेल जाणार आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला खूप छान तुमचा दिवस जर चालू करायचा असेल तर रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर तेच वाक्य रिपीट करायचं, आजचा माझा दिवस मस्त छान गेलेला आहे. रात्री बोलायचं असेल तर उद्याचा माझा येणारा दिवस मस्त छान गेलेला आहे, हॅप्पी हेल्दी. जे काय माझे टास्क आहेत, जे काय माझं उद्याचं काम आहे ते एफर्टलेसली इझिएस्ट वे मध्ये झालेलं आहे आणि ते मी माझं काम जे आहे दिवस पूर्ण जो आहे तो एन्जॉय, छान मस्त एन्जॉय केलेला आहे. ओके. सकाळी उठल्यानंतर सुद्धा तेच वाक्य बोलायचं. सगळ्यात पहिलं ग्रॅटिट्यूड हे करायचं की थँक्यू देवा, आजचा तुम्हाला दिवस दिलेला आहे. त्यानंतर जे काय असेल तुम्हाला बोलायचंय ज्या पद्धतीने आई वडिलांना, जर तुमचे आई वडील तुमच्या बरोबर नसतील
तर त्यांना चरण स्पर्श करून त्यांना थँक्यू बोलायचं आहे. कारण त्यांचे जे आशीर्वाद आहेत ना, तुम्ही मनातून जरी मागितले तरी ते त्यांचे वाईब्स आहेत ना, तुमच्याबरोबर ते इतक्या बेटर लेवलवरती कनेक्ट होणार आहेत की तुम्हाला ती छान पद्धतीने त्यांचे आशीर्वाद मिळणार आहेत. तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना थँक्यू बोलायचं आहे. दिस इज द ग्रॅटिट्यूड. तुमच्या कामाला थँक्यू बोलायचं आहे. तुमचे कलिग्स, तुमचे फॅमिली, तुमचं हाऊस, तुमचं ऑफिस, वट एव्हर जे काही तुम्हाला जिथे तुम्हाला थँकफुलनेस 1 मिनिट पण लागत नाही. 30 सेकंड्स पण लागत नाहीत ऍक्च्युली जर बघायला गेलं तर. थँक्यू फॉर व्हॉट एव्हर जे मला मिळाले माझ्या लाईफमध्ये त्या सगळ्या गोष्टींबद्दल थँक्यू. ते झाल्यानंतर आजचा दिवस माझा छान हॅपी हेल्दी मस्त गेलेला आहे. ओके, आजचा माझा पूर्ण दिवस मी एन्जॉय केलेला आहे. जसं तुम्ही रोज ही डेली प्रॅक्टिस तुमची चालू होणार आहे बाय डिफॉल्ट आहे ना, तुम्हाला तुमचं कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडच्या लेवलमध्ये घेऊन जाईल आणि तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा छान हॅपी जाणारच आहे. बघा, कधी कधी असं होऊ शकतं की अप्स अँड डाऊन होऊ शकतात. असं नाहीये. अचानक काहीतरी झालं तर आपला मूड तिथे हे होऊ शकतं की बाकीच्या होऊ शकतं. बट यू हॅव टू अवेअर की त्या गोष्टीला मला किती महत्व द्यायचं आणि किती महत्व नाही द्यायचंय हे कुणाच्या हातात आहे, हे माझ्या हातात आहे. मला राग येतोय तर हे अवेअर असणं की मला कुठेतरी इरिटेट होतंय किंवा मला राग यायला चालू झालाय, तर जस्ट काम डाऊन. ओके, तिथल्या तिथे तुम्हाला ते स्वतःला स्टॉप करता आलं पाहिजे. दॅट इज द सेल्फ अनालायझिंग. कुठेतरी आपण भरकटतोय, फॉर एक्झाम्पल मोबाईल. चला 5 मिनिटं बघते आज दिवसभराचे मेसेज काय आले, त्याच्यामध्ये 1 तास कधी गेला मला कळलं नाही. मग तुम्हाला त्याला स्टॉप करता आलं पाहिजे. सेल्फ अनालायझिंग करता आलं पाहिजे. स्वतःचा माइंडवरती कंट्रोल असला पाहिजे. तुम्हाला माइंडने कंट्रोल नाही करता आलं करायचंय, तुम्ही माइंडला कंट्रोल करायचं. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या बेबी स्टेप्स जेव्हा आपण डे टू डे लाईफ मध्ये घेतो ना, तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला जे हवंय ते आपण अचीव करायचंय. सगळं एकत्र सवयी हे करायला जायच्या नाही. लिहून काढा की काय काय गोष्टी आहेत ज्या मला माझ्यामध्ये इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. काय गोष्टी आहेत ज्या आणखी मी बेटर लेवलवरती केल्या तर मी आणखी छान करू शकते. कुठलं स्किल आहे जे मला डेव्हलप करायची गरज आहे. मला जर प्रमोशन मिळत नाहीये तर काय मला करायची गरज आहे ज्याच्यामुळे माझं आणखीन छान गोष्टी म्हणजे माझं ऍज अ पेमेंट पण जास्त बेटर होईल. माझा मनी सोर्स वाढेल, बाकीच्या गोष्टी होतील आणि मी माझं अबंडंट प्रॉस्परस लाईफ मी कसं जगेल, हे तुम्हाला स्वतःला डिसाईड करता आलं पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्हाला इनिशिएट घेणं फार गरजेचं आहे. ओके, खूप महत्वाचं म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर तुमची कम्प्लिटली फिजिकल हेल्थ डिपेंड आहे. फिजिकल हेल्थ डिपेंड आहेत. आता खूप सारे व्हिडिओज येतात, खूप साऱ्या गोष्टी येतात की तुम्ही हे करा, तुम्ही तेजपत्त्यावरती हे लिहा, तुम्ही हे ऑइल लावा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, ते करा, सगळं करायचंय. पण ते कधी वर्क करणार आहे माहितीये का? की जेव्हा तुम्ही तुमचा माइंडसेट, द वे ऑफ थिंकिंग तुमची चेंज करणार आहे, जगण्याचा दृष्टिकोन तुम्ही चेंज करणार आहात, त्या सगळ्या गोष्टींकडे जे बघणं आहे तुमचं एक कुठे ना कुठे द वे आहे, तो कुठेतरी सॉर्ट आउट करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सेल्फ अनालाइज करणं. रोज काय गोष्टी आहेत ज्या मला माझ्यामध्ये इम्प्रूव्ह करायची गरज आहे. आणि तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या स्वतःशीच असलं पाहिजे. आणि व्हॉट एव्हर इज युअर विजन, लाईफचे विजन आणि मिशन सगळ्यात पहिलं डिसाईड करा. फक्त कंपनीचंच विजन आणि मिशन नसतं. आपलं स्वतःचं पण विजन आणि मिशन खूप महत्वाचं आहे. की मी का आहे या दुनियेमध्ये, मला काय करायचंय. आणि प्रत्येकाला खरं बघायला गेलं तर माहिती असतं की मला काय करायचंय किंवा मला काहीतरी करायचंय, ही नक्कीच आशा असते. पण ते करू कसं इथून सुरुवात असते. बरोबर की नाही? पाण्यात पोहण्यासाठी मला उडी मारायला लागणार आहे, सेम प्रकार आहे. जे काही तुम्हाला चालू करायचंय, जर तुम्हाला ऑफिसला जायचंय किंवा आणखी काही करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप तर ही पहिली घ्यावीच लागेल. तुमच्या कम्फर्ट झोन मधून तुम्हाला बाहेर पडावंच लागेल. प्रत्येकाचा वेगवेगळ्या लेवलवरती कम्फर्ट झोन असू शकतो. काहींचा करिअरमध्ये असू शकतो, कुणाचा रिलेशनशिप मध्ये असू शकतो, कुणाचा हेल्थ रिलेटेड असू शकतो. नको नको, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की म्हणजे केळं खाल्ल्यानंतर मला सर्दी होते. प्रत्येकालाच केळं खाल्ल्यानंतर सर्दी होते का सांगा मला जरा. प्रत्येकाला केळं खाल्ल्यानंतर सर्दी होते का? किंवा प्रत्येकाला दही खाल्ल्यानंतर सर्दी होते का?
होते. नो. बरोबर. मग दे ज्यांना होते, आता इथे दोन गोष्टी असू शकतात. एक तर त्याचं अपब्रिंगिंग असं आहे की लहानपणापासून त्याला सांगितलं गेलं, एक केळं खाऊ नको हा, तुला सर्दी होईल. दही खाऊ नको हा, तुला सर्दी होईल. किंवा सर्दी झाल्याने त्यावेळी जर एखाद्याने दही खाल्लंय किंवा काही केळं खाल्लंय आणि ती सर्दी वाढली आहे, मग ते त्याच्यावरती जसं शिक्कामोर्तबच केलं जातं किंवा थप्पा मारला जातो की नाही, तुला ते सर्दी होणारच आहे. अँड देन वी एक्सेप्टिंग की येस, की आता मी कधीही केळं खाल्लं किंवा मी कधीही दही खाल्लं तर मला सर्दी होणारच आहे. आणि मग तुम्ही कधीही दही खा किंवा तुम्ही कधीही काही केळं खा किंवा असे काही थंड पदार्थ खा, तुम्हाला 100% सर्दीही होणारच, बिकॉज दिस इज युअर प्रोग्रामिंग. हा तुम्हाला एक प्रोग्राम दिला गेलाय, तुमच्या माइंडमध्ये सेट केला गेलाय. ओके. तर तो प्रोग्राम तुम्हाला स्वतःहून हे करावा लागेल. नाही, जर दुसऱ्यांना जर सर्दी होत नाही तर मलाही सर्दी नाही होणार. किंवा मला माहिती आहे की मला हे आज केळं खायचंय, मला केळं खायची फार इच्छा आहे आणि आय एम हॅपी विथ दिस. आणि मला ते छान असं एन्जॉय करून मी खाल्लंय आणि मला खूप छान वाटतंय खाल्ल्यानंतर. सर्दी बाजूला राहील. त्याच्यामुळे काहीही होत नाही. हे आपलं कुठे नाही कुठे एक प्रोग्राम आपण सेट केलेले आहेत. त्या पद्धतीने आपलं लाईफ कुठेतरी चालत असतं. ठीक आहे, खाऊन बघा. पण तिथे हे करू नका की अरे खाल्लं तर आहे बघूया. कारण ट्रस्ट फेथ सुद्धा लाईफमध्ये खूप महत्वाचं आहे. बिंदास जे करायचंय ते बिंदास करा. सिम्पल. ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. कुठलीही तुम्हाला एक छोट्या छोट्या बेबी स्टेप्स घ्यायला चालू करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःला सेल्फ अनालाइज करायला चालू करा की काय गोष्टी मला करायच्या आहेत. मी कुठल्या कम्फर्ट झोन मध्ये अडकलेत. कोणी मुलांच्या बाबतीत असेल, कोणी रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, कोणी आणखी हेल्थच्या बाबतीत असेल. मी नक्की माझ्यासाठी कुठला कम्फर्ट झोन चूज केलाय, ज्याच्यामुळे मला माझ्या लाईफ मधली ती गुत्ती सोडवता येत नाहीये. ते तुम्ही सेल्फ अनालाइज करणं फार गरजेचं आहे. सतत कुठल्या नाही कुठल्या अशा याच्यामध्ये कनेक्टेड राहा ना, की जिथे तुम्हाला तुमची उत्तरं पण मिळतील, तुम्हाला त्या गोष्टी सॉर्ट आउट करायला पण मदत होतील. मग ते पॉझिटिव्ह व्हिडिओज असू देत किंवा आणखी काही गोष्टी असू देत, पुस्तकं वाचणं असू देत, व्हॉटेवर जे काय असेल, चालणं असू देत. तुम्ही जेव्हा वॉकला जाताय तेव्हा सुद्धा विदाऊट इयरफोन जा. काही गरज नाही त्याची. तिथे सगळ्यात जास्त ना तुम्ही स्वतःशी टॉक करू शकता. तुम्ही स्वतःला सेल्फ अनालाइज करू शकता. एक मिनिट हा. ओके. ठीक आहे. तर या तुम्ही जेव्हा वॉकला जाताय, तुम्ही कुठेही जाताय, तेव्हा गरज नाही या सगळ्या गोष्टींची. तुम्ही स्वतःशी जेवढं तुम्ही टॉक करणार आहात, तुम्ही स्वतःशी जेवढं बोलणार आहात, तेवढं तुम्हाला बाय डिफॉल्ट तुमच्यामधल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोर करता येतील. बाहेरची गाणी ऐकायची गरज नाही, बाहेरचं म्युझिक ऐकायचं गरज नाही. आपल्या आतल्या आवाजाला ओळखण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला आपण स्वतःशीच कनेक्ट व्हायला घाबरतो. का माहितीये का? कारण त्याची भीती असते की जर एखादी आतमध्ये काहीतरी असं गुपित निघालं आणि ते मला डायजेस्टच करता नाही आलं, तर मी काय करू, असं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पण स्वतःला जेवढं तुम्ही कनेक्ट कराल, तुम्ही स्वतःला जेवढं फ्रेंड ऍज अ फ्रेंड तुम्ही बनवाल ना, स्वतःशी जितकं बोलाल ना, तेवढं तुम्हालाच तुमच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी कळत जातील. आणि तुम्ही स्वतःला इतक्या लेवलवरती एक्सप्लोर कराल ना, कारण इथे कोणी तुम्हाला जज करणारं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमच्या बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं बाय डिफॉल्ट मिळतील. आय थिंक हर्षदा. हर्षदा सगळ्यात जुनी आहे. हा, हर्षदाने आणि रसिकाने योगा क्लासेस जेव्हा मी घ्यायचे ते जॉईन केले होते. हर्षदा, हा. जेव्हा आपण रोज सेल्फ अनालायझिंगची एक्सरसाइज करायचो, स्वतःशी कनेक्ट व्हायचो. ओके. आणि जेव्हा मेसेजेस आपल्याला मिळायचे किंवा आपला हार्ट आपल्याला सांगायचं, तर व्हॉट इज द फिलिंग, म्हणजे तू सांगू शकतेस का त्याच्याबद्दल, की कसं त्याची हेल्प व्हायची आपल्याला? अं, मला तर बऱ्याच ठिकाणी हेल्प झाली, कारण बरेच वेळ मला जे काही दिसायचं हार्ट थ्रू, माझं जे कनेक्शन हार्टशी व्हायचं आणि जेव्हा मला जे काही समोर इमेज यायची
त्यातनं मला बरेच वेळा पॉझिटिव्ह म्हणजे मेसेजेस मिळाले, की मग माझा तो एक कॉन्फिडन्स लेवल माझी जी असायची ती वाढलेली असायची. आणि सगळ्यात महत्वाचं मोठं जो एक इश्यू होता माझा सचिनच्या बाबतीतला, तो इश्यूवरचं सोल्युशन मला तेव्हा मिळालं होतं त्या सेशनमध्ये. जेव्हा आपण हार्टवर हात ठेवून बोलतो ना, त्यावेळेस. तर माझ्यासाठी तर बेस्ट होतं ते. आणि लिटरली त्याने माझं म्हणजे माझ्या लाईफ मधला माइंड तो असं म्हणता येईल, एक तर तू आल्यानंतरच चेंज झालं बरंच काही. आणि ते सेशन्स तर फारच उत्तम असायचे, की त्याने खरंच लिटरली माइंडसेट चेंज व्हायला खूप फरक म्हणजे खूप फायदा व्हायचा. आणि बरेच वेळा ते मेसेजेस ना म्हणजे मी हे माझ्या स्टुडंट्सना पण सवय लावली होती. ते मला इतकं आवडलं होतं ते सेशन, की त्याच्याने आपल्याला आजच्या दिवस म्हणा किंवा इन फ्युचर थोडंफार काय चेंजेस होणार आहे ते कळायचं ना, ते एक मजा यायची. येस, नक्की. म्हणजे आपण स्वतःची स्वतः हेल्प करू शकतो की नाही, बरोबर आहे येस, की येस. आपण. बरेचसे उत्तर आपल्याला आपले मिळतात. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. कारण मला तेच सांगायचं आहे की जेव्हा आपण आहे ना, स्वतःला जेव्हा कुठे नाही कुठेतरी सेल्फ अनालाइज मध्ये जातोय किंवा टॉक करतोय किंवा आपण जेव्हा कनेक्ट होतोय ना आपल्या हार्टशी, जो हार्ट आहे दॅट इज द ऑर्गन, मिडल ऑफ द चेस्ट दॅट इज द हार्ट चक्रा. तुम्हाला कुठे कनेक्ट व्हायचंय? हार्ट चक्राशी कनेक्ट व्हायचंय, जिथे इमोशन्स आहेत, जिथे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, जी तुमची गुपिता आहेत, एव्हरीथिंग स्टोर्ड आहे, त्यांना बाहेर काढायचंय. त्या कुठेतरी आपण जिथे आपण स्वतःला एक हे बनवून ठेवलंय, बंदिस्त बनवून ठेवलंय, त्याला वे द्यायचा आहे. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या ना बाय डिफॉल्ट तुम्हाला कळतील की एक्झॅक्टली जर माझी गाडी अडले तर एक्झॅक्टली अडले कुठे, ज्याच्यामुळे माझी कुठलीच कामं होत नाहीयेत. ठीक आहे. बाय डिफॉल्ट तुम्हाला कळतील. ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि इतकं खूप छान आहेत ना त्या गोष्टी, की तुम्ही म्हणजे करताय ते चुकीचं आहे बरोबर आहे हे सुद्धा तुम्हाला हार्ट सांगतो. तुम्ही कुठे थांबायचंय, कुठे पुढे जायचंय हे सुद्धा तुम्हाला तुमचा हार्ट सांगतो. आणि दिस इज द व्हेरी अमेझिंग थिंग ना, की इथे काहीच वेगळ्या गोष्टींची गरज नाही लागत. फक्त तुमचा स्वतःवरती ट्रस्ट असला पाहिजे, फेथ असला पाहिजे. ओके, की माझं जे हार्ट मला जे काय सांगतंय ते एकदम परफेक्ट आहे, करेक्ट आहे, आणि मला याच वे मध्ये जायचं. सिम्पल. कन्सिस्टन्सी ठेवा. कुठलीही गोष्ट जेव्हा करताय ना, तेव्हा एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करताय, हाती घेताय, तेव्हा मोस्टली तरी कन्सिस्टन्सी ठेवा. आणि त्याचा 90 डेजचा तुम्ही 3 मंथ्सचा तुम्ही तिथे प्लॅन बनवा. आता हा प्लॅन बनवताना सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही एक हे करायचं आहे. समजा काही काही लोकांना असं वाटतं की समजा मी सांगितलं की 21 डेज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, ते पण कुणाला भारी पडतं. गो विथ द 5 डेज. 5 दिवस ती गोष्ट कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन ठेवा, की रोज कंटिन्युअसली ती गोष्ट 5-5 डेज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा तुम्ही वाक्य लिहिता, एखादा अफर्मेशन लिहिता किंवा एखादी काही मी तुम्हाला पुढे जाऊन रेमेडीज देणार आहे, त्याच्यामध्ये काही मॅजिकल नंबर्स असतील, काही आणखी काही गोष्टी असतील ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर त्या तुम्हाला त्यातली तुम्ही चूज करा. किंवा एखादी अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला असं वाटतं की मला पुढच्या 3 महिन्यात मला ही मॅनिफेस्ट करायची आहे. जेव्हा तुम्ही करताय, जस्ट गो विथ द फर्स्ट 5 डेज. ठीक आहे. 5 दिवस केले, त्याच्या पुढचे 5 दिवस घ्या, त्याच्या पुढचे 5 दिवस घ्या. अशा पद्धतीने आहे ना, 5-5 दिवसांचा फक्त एक टार्गेट ठेवा. आणि त्या पद्धतीने हळूहळू हळू तुमचे 90 डेज कधी कंप्लीट होतील तुम्हाला माहिती पण नाही. पण त्या 5 दिवसांमध्ये परत कुठेही गॅप यायला द्यायचा नाहीये. पण ते 5 डेजचाच टार्गेट ठेवायचं, की आजचे मला 5 दिवस कंप्लीट करायचे, हे मला 5 दिवस कंप्लीट करायचे, हे मला 5 दिवस कंप्लीट करायचं. त्यामुळे काय होईल ना, तुम्हाला सवय लागेल. हळूहळू तुमचे बघता बघता 1 महिने, 2 महिने, 3 महिने, आणि तुमच्यामध्ये झालेले अमेझिंग चेंजेस तुम्हाला कळणारही नाही की मला माझ्यामध्ये ते चेंजेस झालेत कधी, आणि मला बेटर लेवलवरती किती हे होत आहे. ती गोष्ट तुमची मॅनिफेस्ट होऊन सुद्धा गेली असेल. ओके. बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे किती साऱ्या गोष्टी मी करणार आहे, किती साऱ्या गोष्टी करते, पण जसं लाईफ आपलं अनप्रिडिक्टेबल आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाकीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही एक एनर्जीच्या सोर्स मध्ये राहता, प्रत्येक वेळी तुम्ही एनर्जीमध्ये कुठल्या ना कुठल्या लेवलवरती जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कनेक्टेड राहताय, तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्हाला आहे ना ती एनर्जी मेंटेन होताना दिसते. ओके. मेंटेन होताना दिसते. त्याची जी बेटर जी गोष्ट तुम्हाला क्रिएट करायची आहे ना, मध्येच आपला मोठो डाऊन होतो, मध्येच काहीतरी हे होत आहे, तर हळूहळू त्याची उत्तरं आपल्याला मिळत जातात. प्रोकास्टिनेशन आहे, लेझीनेस आहे, आपला कम्फर्ट झोन आहे, गिल्ट आहे, पेन आहे,
व्हॉट एव्हर जे नको आहे ते सगळं रिलीज व्हायला खूप मदत होतं. कळलं का? तर ह्या ज्या छोट्या 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 गोष्टी आहेत, आणि बऱ्याच वेळेला आपण असं करतो ना की आपण सगळ्या गोष्टींसाठी आपण इन्व्हेस्ट करू, आपण चांगले कपडे घेऊ, बाकीच्या गोष्टी करू, घरात काय हवंय नकोय बघू, एव्हरीथिंग करू. पण जेव्हा वेळ येते आपल्या स्वतःवरती काहीतरी खर्च करायची, किंवा स्वतःला काहीतरी गरज आहे, मला सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनसाठी गरज आहे, किंवा मला लाईफ मधले काही उत्तर शोधायचे आहेत, किंवा आणखी काही गोष्टी करायच्या आहेत, मला स्वतःवरती जेव्हा खर्च करायची वेळ येते, तेव्हा आपण काय करतो, तिथे नको जाऊ देत नंतर करेन, किंवा आता या या गोष्टी नको आहेत. ठीक आहे. जेवढं तुम्ही डिले करणार आहात ना, तेवढे तुमचे प्रॉब्लेम्स वाढत जाणार आहेत. हे लक्षात घ्या. कारण जेवढ्या लवकर ही लाईफ मधली तुम्ही गुत्ती सोडवाल, जेवढ्या लवकर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत, तेवढ्या लवकरात लवकर त्या गोष्टी होणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या की काय होतं माहितीये का, म्हणजे आता समजा तुम्ही काम करताय, आपण स्वतःवरती दिवसेंदिवस काम करतोय, तेव्हा काय होतं की अरे हा प्रॉब्लेम संपला, परत दुसरा आला. लेअर बाय लेअर आहे ना, लेअर बाय लेअर, एक वन बाय वन, एक एक गोष्टी आपल्या ज्या लाईफ मधल्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, निघून जायची वेळ आलेली असते. त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी येणार, आणि ऑटोमॅटिकली त्या लाईफ मध्ये काय होतं, बाय डिफॉल्ट त्या गोष्टी व्हायला लागतात. ठीक आहे. तर जी काही तुमच्या समोर आता फेज असेल, त्या फेज मध्ये एक्झॅक्टली मी काय करायचंय, कशा पद्धतीने जायचंय, हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी मग मी काय ऍज अ मार्ग चूज करेन. ठीक आहे. एकतर त्याचं प्रॅक्टिकली मी त्याचं काय करायचं हे मला शोधावं लागेल. स्पिरिच्युअली मी कोणाला सरेंडर करायचं हे मला करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यासाठी माझी जर एनर्जी कमी पडत असेल, तर मला ती एनर्जी वाढवायचं आहे, माझा पॉझिटिव्ह माइंडसेट मला क्रिएट करायचा आहे. ओके ठीक आहे ना भाई, आत्ता काही असू दे, पण मला माहिती आहे मी माझी खिंड नक्कीच लढवणार आहे. ठीक आहे. जर कुणाला काय आठवत नसेल तर शिवाजी महाराजांचा सैन्य आणि शिवाजी महाराज आठवायचं. ओके. संभाजी महाराज आठवा पाहिजे तर, शिवाजी महाराज आठवा. पूर्ण मराठ्यांचं राज्य त्यांनी क्रिएट केलं फक्त 20,000 सैन्यावरती. स्टार्टिंगला तर तेवढं पण नव्हतं. कळलं का? मग कसं जरुरी नाही की तुमच्याकडे सगळं सैन्य आहे, सगळं आहे, तुमच्याकडे सगळं आहे, बट स्टील तुम्ही काय करू शकत नाहीये. सुगरणीचं उदाहरण माहितीये का? सुगरण कोण असते? जी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून जी उत्तम स्वयंपाक बनवते ती सुगरण. मला बिर्याणी बनवायची आहे, पण माझ्याकडे सगळंच आहे. ठीक आहे. सगळ्या बेस्ट अँड बेस्ट गोष्टी आहेत, पण जर त्याची टेस्ट चांगली नसेल तर ती सुगरण नाही. तर सिम्पल आहे. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला स्वतःची सुगरण बनायची असेल, किंवा तुम्हाला तुमचं सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन घडवायचं असेल, तुम्हाला तुमचं एक स्वतःचं अस्तित्व, आयडेंटिटी निर्माण करायची असेल, तर दिस इज द बेस्ट थिंग. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ओळखीला किंवा तुम्हाला 1 मिनिटामध्ये डिस्क्राईब करता आलं पाहिजे. हु आय एम, मी कोण आहे, हे मला स्वतःला 1 मिनिटामध्ये स्वतःला सांगता आलं पाहिजे. तुमच्या कंपनीबद्दल तुम्हाला जर काय सांगायचंय, तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगता आलं पाहिजे. ही तुमची एवढी स्वतःबद्दल प्रॅक्टिस असली पाहिजे. प्रत्येकाला देवाने पाठवताना खूप छान छान क्रिएटिव्हिटी म्हणा, चांगले संस्कार म्हणा, वडेवर जे काय आहे बेस्ट लेवलवरती, असा काही ना काही एक युनिकनेस देऊन पाठवलेला आहे. तो आपल्याला फक्त ओळखायची गरज आहे. आणि त्याला जितकं तुमचं ते पॉलिश करून तुम्हाला हिरा जो बेटर लेवलवरचा कोहिनूर बनवायचा आहे, त्याला फक्त पॉलिश करत राहा. ओके. प्रत्येकामध्ये बेस्ट अँड बेस्ट लेवलवरचा एक छान गुण असतो. चला आता मी सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे, आणि प्रत्येकाने उत्तर द्यायचंय. ठीक आहे. लिहून पाठवा किंवा बोलून सांगा. ओके. फॉर एक्झाम्पल, मीनाक्षी, तुम्हाला काय वाटतं की तुमच्यामधला कुठला बेस्ट गुण आहे, सगळ्यात छान गुण आहे? पटापट सगळ्यांनी सांगा. रचना, रुपाली, भक्ती, जयश्री, पूजा, निकिता, दोन हर्षदा, रसिका. बोला बोला पटकन. एवढा वेळ कशाला लावायचा? आपल्याला माहिती नाही का आपल्यामध्ये काय बेस्ट आहे? ओके. जयश्री म्हणते समजून घे ना दुसऱ्याला. ओके. व्हेरी गुड. बोला लवकर. आपल्याला स्वतःमध्ये गुण असायलाच पाहिजे, माहिती असलं पाहिजे. केअरिंग. ओके.
मला असं वाटतं की मी कुठेही गेले तरी म्हणजे कुठल्याही वातावरणात अगदी किंवा कुणाकडे गेले तरी मी त्या परिस्थितीप्रमाणे स्वतःला चेंज करू शकते आणि त्या पद्धतीने मी तिथे जसं राहायला हवं तसं मी राहू शकते. हा माझ्यातला मला वाटतो मी म्हणजे ती फ्लेक्झिबिलिटी माझ्यामध्ये आहे. हे मला वाटतं असं बेस्ट आहे माझ्यामधलं. गुड. छान उत्तम जेवण जेवण बनवते हर्षदा, नाही का? खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वतःबद्दल असं भरभरून बोलायला शिका. त्याला असं नाही तसं सांगायला गेलं तर भरपूर काही आहे पण ते एकच सांगायचं म्हणून तो एक सांगितला मी. नाही, एक्झॅक्टली मी सांगते म्हणजे मी एक्झाम्पल हा. देते की आपल्याला स्वतःबद्दल भरभरून बोलायला शिकायचंय. कळलं का? येस. कारण ते खूप महत्वाचं. स्वतःच हे कळलं पाहिजे स्वतःचं कौतुक ऍटलीस्ट स्वतःला करता आलं पाहिजे. हा, एक्झॅक्टली. की आपल्याला कळलं पाहिजे की काय आपण काय करू शकतो, काय बेटर लेवलवरती आपल्यापासून हे करू शकतो, आपल्याला काय येतं. मग सगळ्यांना सगळं थोडी येतंय. मग छान पद्धतीने प्रत्येक कोणाला छान बोलता येत असेल, कोणाला छान जेवण बनवता असेल, कोणी छान केअरिंग असेल, कोणी आणखी मल्टीटास्कर असेल, की एका वेळी कमीत कमी 4 ते 5 गोष्टी सांभाळू शकतो आणि खूप उत्तम पद्धतीने. कोणी इव्हेंट प्लॅनर असेल छान, कोणी इव्हेंट मॅनेजर असेल, आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी असतील ज्या छोट्या मोठ्या ज्या काही करायला लागतात त्याच्यामध्ये त्यांचा खूप छान हातखंडा असेल. बरोबर की नाही? कोणी छान क्रिएटिव्ह असेल, व्हॉट एव्हर जे काय असेल. ओके, मला कोणी काही डाऊट विचारलं तर मी काही ना काहीतरी नक्कीच सोल्युशन देते. व्हेरी गुड. ओके. जहाँ चाहिए वहां पे मैं एडजस्ट हो जाती हूँ. गुड. और क्या चाहिए? तो कुछ ना कुछ तो है ना हमें सब में. तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की आपल्याला स्वतःमध्ये काय बेस्ट गोष्ट आहे, काय आहे ते मला ओळखणं. कळलं का? आणि स्वतःबद्दल 1 मिनिटाचा इंट्रो करून ठेवायचा. अगदी बाय हार्ट असला पाहिजे कोणी विचारलं तर. की काय, हा काय करता तुम्ही? ओके. हे आहे, हे आहे, हे आहे. ओके. येस. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे आपल्याबद्दल. जरी तुम्ही होम मेकर असाल, घरात हे कर. ओके, दिवसभराचा माझा अशा अशा पद्धतीने हे असतं. ओके. छान पद्धतीने मी माझं घर सांभाळते. छान मला उत्तम जेवण बनवता येतं. माझी फॅमिली माझ्यामुळे छान हॅपी आहे. छान व्यवस्थित सगळं मी गोष्टी सांभाळते. सिंपल आहे. मला एक किस्सा सांगायचा सायली. हा, एक बोल. 4 दिवसांपूर्वी असं मला म्हणजे आमच्या ओळखीचे ते भेटले होते एकदा सोसायटीमध्ये. हा. आईकडे गेले होते. तर असंच त्यांना माहिती आहे मी पेंटिंग्स वगैरे करते आणि शिकवते वगैरे. तर हम्म. त्यांनी मला विचारलं की अजून काय काय करते अजून काय शिकवते. तर म्हटलं आर्ट्सशी रिलेटेड बरंच काय शिकवते. म्हटलं तुम्हाला काय शिकायचंय. हम्म. म्हणजे मला मी याच्या आधी असं कधी उत्तर कोणाला दिलं नव्हतं. म्हणजे हम्म. तुम्हाला काय शिकायचं ते सांगा मी ते शिकवते म्हटलं तुम्हाला. म्हणजे मला हम्म. थोडंसं असं झालं की आपण म्हणजे आतापर्यंत मी ड्रॉइंग पेंटिंग हँडरायटिंग वगैरे असं स्पेशली सांगायचे. फर्स्ट हम्म. टाइम माझ्या तोंडात असं निघालं की तुम्हाला म्हणजे मी क्राफ्ट पण शिकवते म्हणजे तुम्हाला जे शिकायचं ना ते मी शिकवेन म्हटलं तुम्हाला. हे फर्स्ट टाइम माझ्या तोंडून निघालं. मला कुठेतरी ती कॉन्फिडन्स लेव्हल होते ना ती मला कुठेतरी त्या दिवशी जाणवली की येस आपण करू शकतो या गोष्टी. म्हणजे हम्म. आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्या फील्डमध्ये आपण थोडं का होईना एखादी गोष्ट समजा आपल्याला येतही नसेल ना तरी पण ती आपण त्याला शिकवू शकू. हा कॉन्फिडन्स मला त्यावेळेस स्वतःमध्ये जाणवला. एक्झॅक्टली. मग हा कॉन्फिडन्स आला कुठून पण? स्वतःवरती काम करतच आला ना. बरोबर की नाही? येस एवढ्या डेफिनेटली डेफिनेटली. एवढ्या वर्षांची मेहनत बाकीच्या. स्वतःवरची बिलीफ सिस्टम वाढवली की आपोआप होतं ते. हा, एक्झॅक्टली. मग बिलीफ सिस्टम कोण क्रिएट करणार आहे? कोण कोण क्रिएट करणार बिलीफ सिस्टम? आपणच. येस. मग त्याच्यासाठी काय स्टेप्स घ्याव्या लागतील तुम्हीच सांगा. काय स्टेप्स घ्याव्या लागतील त्याच्यासाठी? काहीतरी करावं लागेल की नाही आपल्याला? बरोबर की नाही? मग काही नाही काही आपल्याला. विचार आता करायला. हा, विचारांमध्ये सगळ्यात पहिलं तर विचारांमध्येच बदल घ्यावे लागले. सगळ्यांनाच निगेटिव्ह थॉट्स येतात पण प्रत्येकाचं सेम असतात का? नाही. बरोबर. मग प्रत्येकाला ज्या ज्या काही त्याच्या त्याच्या याच्यामध्ये जे काही थॉट्स येत आहेत त्याचा जर आपण आढावा घेतला तर याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला वेगवेगळे इश्यूज आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला त्याचं माइंड सांगते बाबा तुला तुझ्या या गोष्टींवरती वर्क करायचंय. निगेटिव्ह थॉट्स येणं याचा अर्थ हा नाहीये. जर त्याला द वे ऑफ थिंकिंग आपण चेंज केलं तर याचा अर्थ या गोष्टींवरती मला काम करायचंय. ते विचार मला असं सांगतायत की तू जर या गोष्टींवरती काम केलंस तर तू आणखी बेटर पर्सन बनू शकतेस. तू बेटर आणखी गोष्टी क्रिएट करू शकतेस. मे आय राईट?
बरोबर आहे की नाही? जर आपण अशा वेने जर बघितलं की मला येणारे जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, जर मी त्यांना क्लॅरिफाय केलं तर, आणि त्या गोष्टींवरती जर मी त्या थॉट्स वरती काम केलं, तर मी बेटर पर्सन बनू शकते की नाही बनू शकत? काय वाटतं? नाही बनू शकत? तुम्हाला नाही वाटत असं? येस. मीनाक्षी बोलतात येस, की आपण बेटर पर्सन बनू शकतो. बाकीच्यांना नाही वाटत की आपण जर आपल्या थॉट प्रोसेस वरती काम केलं तर आपण बेटर येस, पर्सन बनू होऊ शकतो. शकतो. येस. जे तुम्हाला पाहिजे तुम्ही लाईफ मध्ये सगळं अचीव्ह करू शकता. फक्त त्या थॉट प्रोसेस वरती काम करणं फार गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग थॉट प्रोसेस वरती काम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं एक्झॅक्टली काय काय ज्या गोष्टी येतात ऍज अ निगेटिव्ह, एखादी गोष्ट आहे ती सतत सतत तुम्हाला तो प्रश्न असेल किंवा ती जी चिंता असेल ती तुम्हाला सतत सतत जाणवते, लिहून काढा. लिहून काढा. त्यानंतर काय करा, ओके, वर्स्ट अँड वर्स्ट सिच्युएशन मध्ये काय होऊ शकतं हे लिहून काढा. त्यानंतर काय करायचं आहे, याचा मार्ग काय आहे. तुम्ही जेव्हा ती गोष्ट बघायला जाल तेव्हा काय सोल्युशन मला शोधलं पाहिजे, याचं प्रॅक्टिकल सोल्युशन, स्पिरिच्युअल सोल्युशन, दोन्ही सोल्युशन मध्ये जायचं. कळलं का? मग त्याच्यासाठी मला हिलिंग चालू करायची आहे का, किंवा मला प्रॅक्टिकली मला काय करावं लागेल? कारण बघा कसं आहे ना, तुम्ही जेव्हा कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करता तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकली आणि स्पिरिच्युअली तुम्हाला दोन्ही वेने जावं लागतं. ओके. कारण व्हॉट इज द स्पिरिच्युअलिटी? ट्रस्ट, फेथ, सरेंडर, अनकंडिशनल लव्ह, दॅट इज द स्पिरिच्युअलिटी. ग्रॅटिट्यूड. ओके. दॅट इज द स्पिरिच्युअलिटी. आणि प्रॅक्टिकली जे काही आपण त्याच्यासाठी एफर्ट्स घेतो त्या सगळ्या गोष्टी क्रिएट करण्यासाठी, दॅट इज द प्रॅक्टिकल थिंग. ओके. मग जसं फॉर एक्झाम्पल मला जॉब हवा आहे तर त्याच्यासाठी मी इंटरव्ह्यूज देणं, मी साईट्स वरती जाऊन तिथे जे काही ज्या साईट्स आहेत त्याच्यावरती माझा रिझ्यूम अपलोड करणं, बाकीच्या गोष्टी करणं, सतत बघणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं. ओके. दॅट इज द माय प्रॅक्टिकल थिंग. आणि जर मला स्पिरिच्युअली जायचं आहे तर त्याच्यासाठी काय मॅजिक कोड्स असतील, बाकीच्या गोष्टी असतील, माझं मॅनिफेस्टेशन मी चालू केलंय, लिहून काढते, बाकीच्या गोष्टी करते, दॅट इज द स्पिरिच्युअल थिंग. मी सरेंडर केलंय की येस, व्हॉट एव्हर द बेस्ट जॉब फॉर मी, जे मी डिझर्व करते, मला एवढं एवढं पॅकेज हवंय, मला एवढ्या एवढ्या गोष्टी हव्यात, आणि ते मला मिळालेलं आहे, आणि माझा ट्रस्ट कम्प्लिटली ट्रस्ट फेथ आहे, दॅट इज द स्पिरिच्युअलिटी. आणि आय एम कम्प्लिटली, जेव्हा तुम्ही एखादं मॅनिफेस्टेशन करताय तर सगळ्यात पहिलं डिवाइनला थँक बोला. पहिलेच थँक्यू बोलायचं की हे तुम्हाला दिलेस. सिम्पल. म्हणजे तुम्ही ग्रॅटिट्यूड पासूनच सुरुवात करताय इथे. ओके. दिस इज द बेस्ट थिंग. या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके. तर जे काही तुमच्यासाठी तुम्हाला हवंय ते बेस्ट लेवलवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळू शकतात, तुम्हाला जे हवं. ठीक आहे. त्याच्यामुळे मॅनिफेस्टेशन करण्यासाठी जे काही तुम्हाला हवंय त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्शियसली काही एफर्ट्स घेणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कॉन्शियसली एफर्ट्स घेता घेता ती गोष्ट जेव्हा एफर्टलेसली तुम्हाला क्रिएट करायची आहे, दॅट इज द सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंड तुम्हाला काय करतं, मग इझिएस्ट वे मध्ये ती एनर्जी तुम्हाला क्रिएट करायला मदत करतं. सिम्पल. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला जे हवंय ते तुम्ही क्रिएट करू शकता. जे हवंय ते तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे. आणि आता जर आपल्याला समजा माता लक्ष्मी आहे, तिला तिचं आपल्याला असं वाटतंय की तिचा वास आपल्या घरात नेहमी राहावा, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय, विष्णूची पूजा करावी लागेल. रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. तुमच्या मोबाईल वरती लावा, किंवा व्हॉट एव्हर जे काही करायचंय ते करायला चालू करा. त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम जे आहे रोज ऐकायचंय. बोललात तर उत्तमच आहे, पण विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते तुम्हाला रोज ऐकायचंय. त्याने काय होईल मी सांगते. हे जे आहे 3 नंबर म्हणजे गुरु, गुरुसाठी ही बेस्ट रेमेडी आहे तुमचा गुरु एन्हान्स करण्यासाठी, विष्णू सहस्त्रनाम. त्याने काय होत आहे, विष्णू सहस्त्रनाम जेव्हा तुम्ही घरामध्ये रोज प्ले करताय, तुमच्या ऑफिस प्लेस वरती प्ले करताय, तेव्हा बाय डिफॉल्ट ती जी एनर्जी आहे ना ती खूप जास्त प्युअर व्हायला चालू होते. ठीक आहे. तुम्हाला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम चालू होतं. कुठल्या ना कुठल्या वे मध्ये तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टींचे जे कुठेतरी एक गुत्ती अडकली आहे ती बाय डिफॉल्ट तुमची सुटायला चालू होते.
ओके. परत मी सांगेन, ट्रस्ट फेथ इज इम्पॉर्टंट. जर तुमचं ते 100% आहे, ठीक आहे, व्हॉट एव्हर आत्ताची माझी जी काही सिच्युएशन असेल, पण मला माहिती आहे 100% उद्याचा जो दिवस येणार आहे, की एक दिवस अगदी इतका छान येईल की माझ्याकडे या या गोष्टी ज्या माझ्याकडे आहेत त्या 100% माझ्यापर्यंत आल्या. जर तुम्हाला असं आठवतं की तुमची अशी काही प्रोग्रामिंग आहे जी ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला ब्लॉक केलंय, असं काहीतरी इव्हेंट घडला किंवा अशा काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला ब्लॉक केलंय, तर ते सुद्धा अनालाइज करायला चालू करा. जर ती गोष्ट तुम्हाला जे हवंय डिझायर रिझल्ट आहेत ते तुमचे मिळत नाही, तर तुम्हाला स्वतःला सेल्फ अनालाइज करणं परत इथे कंपल्सरी आहे. कारण त्याचं उत्तर तुम्हाला 100% मिळणार आहे की एक्झॅक्टली मी स्वतःला कुठे ब्लॉक केलंय, मी कुठल्या कम्फर्ट झोन मध्ये अडकले. मला पैसे तर कमवायचे आहेत, पण घराच्या बाहेर जाऊन कोण कमावणार, कोण उन्हातानात जाणार, कोण बाकीच्या गोष्टी करणार. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जायचंय किंवा ऍज अ कलिग लोकांना तिकडे बॉस बरोबर ते 9 ते 6चा जॉब कोण करणार. इथून सुरुवात आहे. बाहेर जर स्वतःचा बिझनेस जर चालू करायचा आहे, तर इथे काय करायचं तो, अरे पैसे, परत ते सक्सेसफुल नाही झालं तर मी काय करू, मग ते माझे पैसे अडकणार, परत फिअर, होईल की नाही, चालू करू की नको, क्लायंट्स येतील की नाही, या सगळ्यांची भीती. बरोबर आहे की नाही? काय बोलताय जयश्री? कळलं नाही मला. विष्णू सहस्त्रनामचे पुन्हा सांगा ना, नेटवर्क इश्यू झाला माझ्याकडे. विष्णू सहस्त्रनाम जे आहे तुम्हाला रोज ऐकायचंय. हाँ मीनाक्षी, जैसे आपने पूछा है कि कैसे एनालाइज करना है, ओके. तुम्हाला जो पण प्रॉब्लेम आहे, तुम्ही जो काही इश्यू फेस करताय, ओके, ऐसे यहाँ पे ऐसे हार्ट पे हाथ रखने हैं, ओके. और आपको हार्ट को बोलना है कि प्लीज गिव मी द मेसेज. जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला रिगार्डिंग तुम्हाला हार्टला सांगायचं आहे की येस आय कम्प्लिटली ट्रस्ट यू, मला तुझ्यावर कम्प्लिटली ट्रस्ट आहे, आणि तू मला जे योग्य उत्तर आहे किंवा मला या प्रॉब्लेमचं तू सोल्युशन देणार आहेस. ठीक आहे. ऑटोमॅटिकली तुमच्या मनात जे काही विचार येतील दॅट इज युअर आन्सर. किंवा पेन घेऊन बसायचं आणि पेनाने लिहायचं. जे काही तुम्हाला थॉट्स येतात ते तुम्हाला पेनाने लिहायचं. तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं उत्तर मिळेल की नक्की मी कुणाला, मी स्वतःला कुठे ब्लॉक केलंय, काय त्याचं रिझन आहे ज्याच्यामुळे मी स्वतःला ब्लॉक केले. ते तुम्हाला तुमचं उत्तर स्वतःहून मिळेल. आणि रोज स्वतःबद्दल 5 चांगल्या गोष्टी लिहून काढायला सुरुवात करायची. रोज वेगवेगळ्या असल्या पाहिजे. हे 21 डेज करून बघा. बेस्ट थिंग आहे. हळूहळू तुमच्या माइंडला आहे ना सवय होते पॉझिटिव्ह गोष्टींना अट्रॅक्ट करायची. कळलं का? त्याला फक्त मग हळूहळू पॉझिटिव्हच कळायला लागतं की येस, जे काय आहे ते पॉझिटिव्हली माझ्यामध्ये काय करतंय, वर्क करतंय. चांगल्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करायला चालू करतो. क्रिस्टलमध्ये एक क्रिस्टल आहे हाऊलाईट नावाचं. ठीक आहे. जो तुम्हाला राईट अपॉर्च्युनिटीज, राईट ज्या गोष्टी आहेत, राईट लोक आहेत, राईट अपॉर्च्युनिटीज आहेत, राईट फ्रेंड्स आहेत, जे काही तुमचे ऍज अ राईट पार्टनर जर कुणाचं आतापर्यंत लग्न झालेलं नसेल, तर हाऊलाईट जो हा क्रिस्टल आहे ना, त्या जे काही तुमच्यासाठी फेथफुल आहे किंवा ज्या काही बेस्ट गोष्टी आहेत तो तुम्हाला अट्रॅक्ट करायला मदत करतो. मग तुम्ही त्याची ऍज अ एंजल फॉर्म मध्ये युज करू शकता, तुम्ही त्या क्रिस्टल फॉर्म मध्ये युज करू शकता, तुम्ही ब्रेसलेट फॉर्म मध्ये युज करू शकता, वॉट एव्हर जे काय तुम्हाला असेल ते काय टेम्पल फॉर्म मध्ये युज करू शकता. पण तो क्रिस्टल जो आहे बेस्ट लेवलवरती ज्या काही राईट गोष्टी आहेत तुमच्यासाठी त्या अट्रॅक्ट करायला तुम्हाला खूप मदत करतो. ओके. जसं पायराईट जे आहे, पायराईट मनीचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. पायराईट काय करतो, पायराईट सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तो राईट अपॉर्च्युनिटीज घेऊन याचं काम करतो. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती पायराईट जर समजा आपल्याला कोणी फसवत असेल किंवा अशा काही डील्स आपल्या बरोबर होणार असतील तर तो आधीच कुठे नाही कुठे आपल्याला अलर्ट करतो किंवा त्या लोकांना आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला होतं अरे ही डील होणार होती पण ती झाली नाही, तर त्याच्या मागे रिझन हे असतं की ती गोष्ट आपल्यापर्यंत जी येणार नव्हती, ठीक आहे, किंवा ती पुढे जाऊन आपल्यासाठी खूप मोठा हेडेक क्रिएट होणार होती, अशा गोष्टी आपण पायराईट तो अट्रॅक्ट करून देत नाही. ओके. तर पायराईट
मेन जो सोर्स आहे तो मनी अट्रॅक्शनचा सोर्स आहे. राईट अपॉर्च्युनिटीज आणि मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करून देण्यासाठी पायराईट बेस्ट लेवलवरती यूज होते. मग तुम्ही क्लस्टर फॉर्म मध्ये युज करा, तुम्ही ब्रेसलेट फॉर्म मध्ये युज करा, तुम्ही ट्री फॉर्म मध्ये युज करा, वॉट एव्हर जे तुम्हाला खूप सारे टंबल फॉर्म मध्ये येतात लिहिलेले, मनी मॅग्नेट वाले टंबल्स आहेत, क्लोनिकच्या टंबल्स आहेत, असे खूप सारे आहेत, किचन्स आहेत. ओके, कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही युज करा, पायराइटचा सेम यूज आहे. त्या पद्धतीने तुम्ही जेवढं त्यांना हाताळणार आहात, जेवढे बॉडीला टच असतील क्रिस्टल्स, तेवढे तुम्हाला ते जास्त चांगले रिझल्ट देतात. ओके, त्याच्यानंतर पायराइटची आणखी एक खासियत आहे. जर आता जसं खूप आता व्हायरल बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात, हे काय व्हायरल जे काय आहे, इन्फेक्शन पसरलंय सगळीकडे, बॉडी त्या पद्धतीने आपल्याला हायड्रेट ठेवायला लागते, कारण पाणी जास्त पिणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं. जर कुठल्याही पद्धतीचे व्हायरल इन्फेक्शन जर होत असतील, त्याच्यापासून सुद्धा पायराइट जो हा स्टोन आहे तो खूप छान पद्धतीने प्रोटेक्ट करतो. लोकांना ही गोष्ट माहिती नाहीये, पण पायराइट खूप चांगला व्हायरल इन्फेक्शन पासून प्रोटेक्टर आहे. ठीक आहे, कारण हेल्थ चंगा तो कटौती में गंगा असं आहे. कळलं का? कारण तुमची हेल्थ उत्तम राहिली तर तुम्ही पैसे कमवू शकणार आहात की नाही. मग तो हेल्थ उत्तम ठेवायचं काम सुद्धा पायराइट करतो. ओके, ज्यांच्याकडे पायराइट आहे घरी, त्यांनी तुमची विश लिहून त्या पायराइट खाली ठेवणं चालू करा. मग हेल्थ रिलेटेड असेल, वेल्थ रिलेटेड असेल, वॉट जे असेल तुमचं मॅनिफेस्टेशन असेल, तुम्ही त्या लेवलवरती करणं चालू करा. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताय, तेव्हा कुठल्या कुठल्या वे मध्ये तुम्ही आणखी जास्तीत जास्त तुम्ही मॅनिफेस्ट करू शकणार आहेत, ते वे तुम्ही शोधून काढा. तुम्ही पिलो खाली ठेवा, तुम्ही लिहून काढा, तुमच्या पाण्याच्या बॉटलला तुम्ही इंटेन्शन द्या. ओके, त्यानंतर कॉईन वरती जर तुम्हाला करायचं असेल तर कॉईन वरती करा. वॉट एव्हर जी एक विश जी काही तुम्ही घेतली ती तुम्ही मल्टिपल वे मध्ये हे करा. आता जर तुम्हाला एखादी विश तुम्हाला कंप्लीट करायची असेल आणि तुम्हाला पिलो खाली ठेवायचं असेल, तर विश लिहून त्याला लॅमिनेट करा. कारण नाहीतर काय होणार, लॅमिनेट नाही केलं तर काय होईल सांगा मला. पेपर घेतला, छान मस्त लिहिलं वगैरे, काय होईल पेपरचं? तसाच राहील का तो पेपर? पेपर राहील का तसाच? काय होईल त्या पेपरचं? फाटेल तो. एक्झॅक्टली, मग आपली विश गेली की, नाही का? जी काय हम्म. विषय आहे. आणि जर आणखी बाकीच्या तुम्ही गोष्टी शिकलाय, जसे सिम्बल्स शिकला आहात, मॅजिकल कोड्स आहेत, बाकीचं आणखी काही तुम्हाला जे हवंय त्या पद्धतीने ते सगळं त्याच्यामध्ये ती विश कम्प्लिशन साठी करा. कळलं का? ते सगळं त्याच्यामध्ये आणखी ऍड ऑन करा. आणि बघा तुमची विश त्याच्याबरोबर तुम्ही रेकी शिकला आहात, तर त्याबरोबर त्याला रेकी पण द्या. आणि त्या पद्धतीने ते मॅनिफेस्ट करून बघा, किती पॉवरफुली मॅनिफेस्ट होतं आणि किती लवकरात लवकर मॅनिफेस्ट होतं. व्हॉट एव्हर द युअर विश, करून बघा. ठीक आहे, 741 जो नंबर आहे तो फास्टेस्ट मॅनिफेस्टेशन साठी यूज केला जातो. लिहून घ्या, 741. व्हॉट एव्हर युअर विश, कुठलीही विश असू देत, त्याच्यासाठी हा नंबर काय होतो, यूज होतो. रेकॉर्डिंग ओके, देणार आहेस आणि तू? काय करायचं, इथे लिहायचा 741. ठीक आहे, इथे लिहायचा 741. रेकॉर्डिंग देणार आहेस तू? हा, रेकॉर्डिंग देणार आहे. ओके ओके, मी लिहित नाही आता, नंतर येईल मग. हा. लिहून घे ना, त्यापेक्षा बेटर आहे. कधी रेकॉर्डिंग बघशील, परत कधी लिहिशील, कुठेतरी लिहून घे ना, तर मोबाईलवरती टाईप करून घे. 774 ना? 741. 741, ठीक आहे. कुठे कुठे लिहायचं मॅम? हातावर, इथे 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 बुक मध्ये लिहा, तुमच्या पिलोवरती लिहा. तुमची जी काही विश आहे ती माझी मॅनिफेस्ट झालेली आहे. 741, 741, 28 टाइम्स, 108 टाइम्स. जेवढं तुम्ही बोलणार आहात तेवढं ते तुम्हाला विश फुलफिलमेंट करायला तुम्हाला हेल्प होईल. ओके, त्याच्यानंतर श्रीम नावाचा मंत्र आहे लक्ष्मीचा. दॅट इज द बीज मंत्र आणि सिद्ध मंत्र आहे. ठीक आहे, तो 108 टाइम्स. कॉईन घ्या, कुठलाही फ्रिक्वेन्सी घ्या, 1 रुपयाची घ्या, 2 रुपयाची घ्या. ओके, एक मिनिट थांब, मी दाखवते ते कसं करायचं.
ओके. कॉईन घ्यायचा आहे. कॉईन घ्यायच्या आधी आता जसं माझ्याकडे हे मनी ऑइल आहे, ठीक आहे, तर मी काय केलं, मनी ऑइल जे आहे ते मी माझ्या जो विनसचा माउंटेन आहे त्याच्यावरती लावलं, ठीक आहे. त्यानंतर मी काय करणार आहे, माझ्या पहिलं विनस माउंटेनला ऍक्टिव्हेट करणार आहे. याच्यावरती तुम्ही इथे काय करायचंय, आणखी एक गोष्ट करायची, इन्फानाइटचं जे सिम्बल आहे, ओके, ते काढायचं. ग्रीन पेनने इन्फानाइटचं सिम्बल काढायचंय, ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय, पहिला हाताला ऍक्टिव्हेट करायचा आहे. हा जो श्रीम मंत्र आहे तो काय करायचा आहे, 24 टाइम्स पहिला बोलायचा. श्रीम 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 अशा पद्धतीने बोललात की त्यानंतर काय करायचं, हा कॉईन हातात ठेवायचा, ठीक आहे. परत तुम्हाला 51 टाइम्स म्हणा, 24 टाइम्स म्हणा, 11 टाइम्स म्हणा, इट्स बेटर तुम्ही 108 टाइम्स म्हणताय. आय थिंक हार्डली 1 ते 2 मिनिटं पण लागत नाही श्रीम म्हणायला, ठीक आहे. या पद्धतीने हा कॉईन ठेवायचा, श्रीम मंत्र म्हणायचा, श्रीम 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 या पद्धतीने म्हणायचं. त्यानंतर त्याला काय करायचं, तुम्हाला काय हवंय तुमच्या लाईफ मध्ये ऍज अ मनी रिलेटेड, तुमचं कशा पद्धतीने तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्यात, ठीक आहे, त्याला सांगायच्या, ती विश सांगायची. आणि हा कॉईन रोज याच पद्धतीने काय करायचं, ह्याला रोज ऍक्टिव्हेट करायचं. तुम्हाला हा कॉईन 21 डेज यूज करायचा नाही, फक्त मॅनिफेस्टेशन साठी यूज करायचं. त्यानंतर 21 डेज झाल्यानंतर तुम्हाला हा कॉईन काय करायचा आहे, जे काही जवळचं मोठं मंदिर असेल, मोठं मंदिर म्हणजे आपल्या घराच्या बाहेरचं जे काही मंदिर असेल, ठीक आहे, कुठलंही मंदिर असेल, तिथे जाऊन त्या मंदिरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऍज अ त्या दानपेटीमध्ये सोडायचं, ठीक आहे. आता दानपेटीमध्ये का टाकायचा आहे हा, कारण आता तिथे जे आहे दॅट इज द वास्ट मॅनिफेस्टेशन ना. मग तेव्हा तो तिथे जाणार आहे, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली जी काही आपण विश क्रिएट केली आहे ती आणखी जास्त मेन रिसोर्सफुल स्टेटमध्ये जाऊन आणखी बेटर लेवलवरती तुमची लवकरात लवकर ती विश कम्प्लीट होईल. त्याच्यामुळे ह्याला काय करायचं आहे, 21 डेज या पद्धतीने जी काय तुमची विश आहे ती तुम्हाला बोलायची. त्यानंतर तुम्हाला वाटते की आणखी मी बेटर लेवलवरती आणखी मला त्याला मॅनिफेस्टेशन हे करायचंय, द्यायचंय, किंवा त्याला आणखी एनर्जी द्यायची आहे, जी काही तुम्ही विश तिथे हे केलेली आहे, ठीक आहे. त्याला काय करायचंय आपल्याला, त्या विशला 55 डेज 5 टाइम्स लिहायचं. 55 डेज 5 टाइम्स लिहायचं, ओके. त्या विशला 55 डेज 5 टाइम्स लिहायचं. आणखी मला त्याला मॅनिफेस्ट करायचं आहे, पाण्याची बॉटल घ्या किंवा पाण्याचा ग्लास घ्या, तीच विश तुम्हाला 11 वेळा बोलायची. किती वेळा, 11 वेळा. तीच विश तुम्हाला तुमच्या पिलो खाली ठेवायची. तीच विश तुम्ही जेव्हा रात्री झोपताना बोलायचंय. तीच विश तुम्हाला उठल्यानंतर बोलायचंय. काय वाटतं तुम्हाला, एवढी सारी आपण जेव्हा एनर्जी टाकतोय तेव्हा विश आपली मॅनिफेस्ट होईल की नाही होईल, व्हॉट यू थिंक, काय वाटतंय. होणारच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण हे विश क्रिएट करतोय तेव्हा आपल्याला काय बोलायचंय, येस. जे काही तुम्हाला अचीव, जे काही तुम्हाला ते काय बोलायचंय तुम्हाला, येस आय कॅन. कसं बोलायचंय, हात असे करायचंय, विश बोलून झाल्यानंतर येस आय कॅन 3 वेळा जोरात बोलायचंय, येस आय कॅन, येस आय कॅन, येस आय कॅन, व्हॉट एव्हर जे तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं, ओके. व्हॉट एव्हर, समजा तुम्हाला असं वाटतंय की मला प्रत्येक महिन्यामध्ये 10 लाख रुपये आले पाहिजे. कुठून येतील, कसे येतील, काय होईल, आता माझ्याकडे काही सोर्सेस नाही, ते तुम्ही बघू नका, ते युनिव्हर्स ठरवेल तुम्हाला कसं द्यायचं आहे ते, ओके. त्याच्यासाठी तुम्हाला जे काही प्लॅनिंग आहे, तुम्हाला जे काही कन्सिस्टंटली काही गोष्टी करायच्या आहेत त्या फक्त तुम्ही चालू करा. मनीसाठी आणखीन एक नंबर लिहून घ्या, जे अनएक्सपेक्टेड वे मध्ये मनी येतात, 9681 257, 9681 257. त्यानंतर आणखीन एक, तेज पण पत्त्या, परत एकदा सांग.
9681257257. आणखीन एक मीडियम आपण यूज करू शकतो. तेज पत्त्यावरती जी काही तुमची विश आहे ती रोज लिहायची. त्याच्या मागे हा 741 नंबर आणि 96812557 नंबर लिहायचा. ठीक आहे. थँक्यू युनिवर्स. जे जे तुमची जे काही विश आहे, दिस ऑर बेटर, इट्स डन, दिस ऑर बेटर, थँक्यू, हे लिहायचं. हम्म. हे लिहायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्याला जाळायचं. दिव्यावरती जाळा किंवा मेणबत्ती लावा आणि त्याच्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याची जी ऍश असेल, राख असेल, ती काय करायची, बाहेर विंडोच्या बाहेर किंवा दरवाजाच्या बाहेर नाही, विंडोच्या बाहेर तुम्हाला त्याला ब्लो करायचंय आणि ती मॅनिफेस्ट होताना बघायची. किती वेळ सांगितले मी? कॉइन, पिलो, त्यानंतर वॉटर, आणखी काय सांगितलं? लिहायचंय 55 डेज 5 टाइम्स आणि तेजपत्ता. ओके. या पद्धतीने तुम्ही जेवढं ज्या पद्धतीने, आणि रात्री झोपताना सकाळी उठल्यानंतर कुठलीही विश जी आहे तुमची, जेव्हा तुम्ही घेताय, मग हेल्थ असेल, वेल्थ असेल, व्हॉट एव्हर जे काय असेल, त्या सगळ्या लेवलवरती जे काय असेल, तुम्ही कुठलीही तुमची विश मॅनिफेस्ट करू शकता. ओके. तर या पद्धतीने तुम्ही जे काही तुमच्यासाठी बेटर क्रिएशन आहे ते तुम्ही करू शकता. ओके. रचना, काय विचारायचं होतं? तू हात वरती गेला होतास. मला आवाज नाही येत आहे रचना. क्रीम मंत्र जे कॉइन साठी यूज करतो ना आपण, हा त्याच्यासोबत विष पण बोलायचे आहेत का? हा, त्याच्यानंतर विश बोलू शकतो. त्याच्यावरती विश बोलायची की ही माझी विश आहे आणि ती कम्प्लीट झालेली आहे. ते किती वेळा बोलायचं? 5 टाइम्स बोला, 11 टाइम्स बोला. ओके. ओके. येस. हा बोला हर्षदा. नाही नाही, मला शर्वरीने दाखवलं कसं हात हँड रेस करतात, माहित नव्हतं. ओके. ठीक. ओके. तर या पद्धतीने आपल्याला जे हवंय ते आपण आपल्याला अचीव करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या अचिव्हमेंट्स मध्ये आपल्या बॉडीमध्ये जे 7 एनर्जी सेंटर्स आहेत त्यांना बॅलन्स ठेवणं फार गरजेचं आहे. माइंडसेट जसा महत्वाचा आहे तसं हे 7 एनर्जी सेंटर्स जे आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत, त्यांना बॅलन्स ठेवणं. आता हे बॅलन्स कसे ठेवायचे? कारण प्रत्येकाची एक वेगवेगळी कामं आहेत. तर त्यांना रोज डे टू डे लाईफ मध्ये त्याचे मंत्राज आपण चॅन करू शकतो. सप्तचक्र, 7 चक्र सगळ्यांना ऑलमोस्ट माहिती असतील. ओके. कोणी असं नवीन नाही ज्यांना 7 चक्रांबद्दल माहिती नाहीये. ओके. तर त्या सप्तचक्रांना, त्या 7 एनर्जी सेंटरना जेवढं आपण बॅलन्स ठेवणार आहोत, कारण जर ते ओव्हर ऍक्टिव्ह झालं, जर ते निगेटिव्ह मध्ये गेलं किंवा ते इम्बॅलन्स झालं, तर त्याचा अर्थ लाईफ मध्ये खूप सारं वादळ आलेलं आहे. ओके. त्याच्यामुळे ते आपल्याला नेहमी तुम्ही स्कॅन करून ते बघू शकता की कशा पद्धतीने माझे कुठले, जर एखादा हा प्रॉब्लेम मी फेस करते याचा अर्थ माझी या चक्रामध्ये गडबड झाली आहे, त्याचा तुम्हाला रिपोर्ट मिळेल. तुम्ही त्या पद्धतीने रिपोर्ट ही काढू शकता. ते कसं काढायचं रिपोर्ट? ते तू स्वतः नाही काढू शकत. ठीक आहे, तुला पाठवायला लागेल. ओके. किंवा तुला शिकायला लागेल की मला रोज कसं माझं, मी स्वतःला जर मला हे करायचं आहे तर डाउजिंगने तू शिकू शकतेस किंवा रेकी शिक. रेकी मध्ये कळेल तुला. ओके. कसं पाठवू शकता तुम्ही माझ्या काय ते? चक्राचं कुठलं कुठलं बॅलन्स? हो, त्याचा ऑफिसमध्ये फोन कर, ते तुला सांगतील काय प्रोसेस आहे ते. ओके. ओके. तर ते खूप महत्वाचं आहे काय पद्धतीने आपल्या स्वतःच्या 7 एनर्जी सेंटर्स वरती काम करणं. ठीक आहे. की त्यांना बॅलन्स ठेवणं. रोज हे म्हणत जा, माझे जे 7 चक्रास आहेत ते पॉझिटिव्हली ऍक्टिव्ह आणि बॅलन्स्ड आहेत. माझे 7 एनर्जी सेंटर्स जे आहेत माझे पॉझिटिव्हली ऍक्टिव्ह आहेत आणि बॅलन्स्ड आहेत. आय एम अ पीसफुल, हेल्दी, हॅप्पी, अबंडंट, प्रॉस्परस सोल. हे स्वतःला रोज सांगणं गरजेचं आहे. ओके. मीनाक्षी, आपने पूछा था कि सिंबल्स क्या होते हैं.
तो सिंबल्स जो है एक तो रेकी में आते हैं और दूसरे सिंबल्स जो है वो जिबू सिंबल्स में आते हैं। ओके, तो वो सिंबल्स जो है हमारे लिए बेटर और चीजें क्रिएट करने के लिए, मैनिफेस्टेशन के लिए बहुत युजफुल है। ओके, तो वो आप यूज कर सकते हो। त्याच्यानंतर होपोनोपोनो जे आहे ते तुम्ही स्वतःसाठी रोज यूज करू शकता स्वतःला। होपोनोपोनो काय करतं इथे, होपोनोपोनो सगळ्यात महत्वाची गोष्ट क्लिअरिंग देतं, क्लिन्झिंग करतं। त्याच्यामुळे काय होत आहे तुम्हाला, की नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत, जे क्लटर्स आहेत, ते बाय डिफॉल्ट तुमच्या लाईफ मधून निघून जातात। स्वतःचं नाव घ्यायचं, दुसऱ्यांचं नाव घ्यायची गरज नाहीये। स्वतःचं नाव घ्यायचं, नको असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफ मधून निघून जायला मदत होते। जे काय आपलं नाव असेल, डिअर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लाईक यू, आय रिस्पेक्ट यू, आय लव्ह यू, हे म्हणायला चालू करा। पैशांसाठी सुद्धा, माझ्या घरी आलेला पैसा किंवा माझ्या अकाउंटमध्ये आलेला पैसा किंवा मला माझ्याकडे जो काही पैसा आहे, तो पैसा नेहमी उत्तरोत्तर वाढत असतो। आलेला प्रत्येक पैसा सत्कारणी लागतो आणि आमच्या आनंदासाठी नेहमी खर्च होतो। महालक्ष्मीच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने जे काही माझ्याकडे धन आहे, जी काही माझी हेल्थ उत्तम आहे, सगळे छान अनकंडिशनल आहेत, त्यांची खूप कृपा आहे आणि ते सगळं छान असंच हेल्दी हॅपी लाईफ सगळेजण माझ्या घरातले जगत आहेत आणि मी सुद्धा जगत आहे। तुम्ही जे काही तुमच्यासाठी क्रिएट करणार आहात, जे इंटेन्शन क्रिएट करणार आहात, हे माझं घर नेहमी आनंदी, जिव्हाळ्याने, प्रेमाने भरलेला आहे। प्रत्येक एक घराचा कोपरा जो आहे तो फक्त आमच्यासाठी आनंद आणि आनंदाचेच व्हायब्रेशन क्रिएट करतोय, हॅपीनेस, अबंडन्सेस व्हायब्रेशन्स क्रिएट करतोय। या सगळ्या गोष्टी आतून जेव्हा तुमच्या निघायला लागतात ना, बाय डिफॉल्ट तुमची एनर्जी इतकी स्प्रेड होते ना, अमेझिंगली स्प्रेड होते, की तुम्हाला जे हवंय ना ते तुमच्या लाईफमध्ये तुम्ही क्रिएट करू शकता। सिंपल। आणि इंटेन्शनची शक्ती इतकी पॉवरफुल आहे की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही क्रिएट करू शकता, कारण ते इथून काम करताय आणि इथून काम करताय। हार्ट आणि माइंड जे आहे दोन्ही जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा अमेझिंगली व्हॉट एव्हर जे आपल्याला हवंय ना ते सगळं आपण क्रिएट करू शकतो आपल्या लाईफमध्ये। ओके, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे। जे तुम्हाला हवंय ते सगळं तुम्ही क्रिएट करू शकता। दिल और दिमाग दोनों साथ में होना चाहिए आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम हे आपण स्वतःच फक्त करू शकतो। आणि एक सगळ्यात महत्वाचा मूलमंत्र आहे, तुम्ही फक्त जर काम करायचंय तर स्वतःवरती काम करायला चालू करा, आजूबाजूची सगळी लोक ऑटोमॅटिकली सुधारतात। हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आणखी कुणाचा अनुभव आहे का, ज्याने स्वतःवरती काम केलं आणि त्याच्यानंतर आजूबाजूची लोक सुधारली? आहे का कुणाचा अनुभव, जे अगोदरपासून माझ्या बरोबर काही लोक कनेक्टेड आहेत? कुणाला असं वाटतंय का तसं झालंय माझ्या आयुष्यात? कुणाला वाटतंय की मी माझ्यावरती काम करायला चालू केलं आणि आजूबाजूची खूप सारी जी परिस्थिती आहे ती बऱ्याच लेवलवरती चेंज व्हायला चालू झाली? एनीबडी? येस मॅम. हो. मी Same. माझं पण सेम झालंय, पण मी तुमचं क्लासेस नाही. तुझा आवाज आहे ना मध्ये गेलाय, म्यूट कर। तुझे काय बोलवतेस काही ऐकायला आलं नाहीये। की माझ्यात पण खूप सारे चेंजेस आलेत आणि त्याच्यामुळे माझ्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये पण चेंजेस आले. व्हेरी गुड। म्हणजे आपण स्वतःवरती काम केलेलं ऑलवेज बेटर की नाही, लोकांना सुधारला जाण्यापेक्षा? काय हो वाटतं? हो हो किती एनर्जी वाचते की नाही, मेहनत पण वाचते, इरिटेशन होत नाही, हो माइंड पीसफुल राहतं, ती फायदे आहेत, बरोबर की नाही? हो करेक्ट. येस. तर ज्याला कुणाला असं वाटतंय की दुनियेने चेंज हवं, त्यापेक्षा मी माझ्या जर स्वतःवरती मेहनत केली 100%, तुम्हाला जे डिझायर रिझल्ट हवेत किंवा असं वाटतंय की माझ्या पार्टनरने सुधारावं, त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं सुधारण्याची गरज आहे। का माहितीये का, कारण जे काही बाहेर जे काही चित्र दिसत असतं ना ते आपल्या आतमध्ये चालत असतं, म्हणून ते बाहेर दिसत असतं। सिंपल। ते चित्र चेंज करायचं असेल तर आपल्याला आपल्यावरती काम करायला लागेल। मग आपल्यावरती काम करण्यासाठी काही ना काही गोष्टी तुम्हाला करायलाच लागतील। मग मेडिटेशन करा, वॉक करा, काही किंवा मी जसं सांगितलं की काही अशा गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा की जिथे तुमच्यावरती सतत काही ना काही अशा पद्धतीने काम केलं जातंय, विचारांवरती काम केलं जातंय, ज्यामुळे तुम्हाला बेस्ट लेवलवरती हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही क्रिएट करू शकता।
ओके. येस, आय होप आजचं सेशन सगळ्यांच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे काहीतरी छोटीशी माझ्याकडून अशा गोष्टी गेल्या असतील की ऍज अ मीडिएटर की तुमच्या लाईफमध्ये कुठे ना कुठे बेटर लेवलवरती काही क्रिएशन करण्यासाठी नक्कीच मदत होईल. ओके, सगळ्यांना थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. येस, थँक्यू मॅम. मॅम आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला अवॉर्ड मिळालं मी बघितलं. थँक्यू सो मच. छान वाटलं. थँक्यू सो मच. तेच असतं की आपण कधीतरी काहीतरी केलेल्या गोष्टींची किंवा जेव्हा काहीतरी पावती मिळते ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की येस, की काहीतरी खरंच आपण करतोय लाईफ मध्ये. कळलं का? जेव्हा कोणीतरी आपल्याला इन्व्हाइट करते किंवा आपण जेव्हा काहीतरी हे करतोय, ठीक आहे, तर कुठेतरी असं वाटतंय की येस, आपण काहीतरी करतोय या वर्ल्ड साठी किंवा याच्यासाठी की कुठे नाही कुठे आपल्या लाईफ मध्ये छान गोष्टी घडतायत. नक्कीच घडतायत आणि आपल्या कामाची कुठेतरी पावती मिळत असते. ओके, तर सगळ्यात पहिलं तुम्हा लोकांना खूप थँक्यू. ठीक आहे, कारण तुम्ही आहात बघा, कसं असतं टाळी एका हाताने वाजत नाही, तसंच सेम आहे. ओके, कारण जर तुम्ही असाल तर मी काहीतरी करू शकणार. ओके, तशीच नवीन नवीन लोक, आणखी बऱ्याच सारे लोक, जेवढं जे काही मी एक विजन ठेवलेलं आहे की इतक्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तर नक्कीच मला हे ब्लेसिंग्स तुमचे खरंच कामाला येतील. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप थँक्यू. आणि 2024 मध्ये जी लोक माझ्याबरोबर कनेक्टेड होतील तर त्यांच्यासाठी तर खूपच थँक्यू. कारण कुठे नाही कुठे त्यांचा खूप मला आधार होता. ओके, पुष्पा मॅम असू देत, प्राजक्ता असू देत, हर्षदा होती, ओके, तर रसिका होती, तर त्या निकिता आहे. तर बरेच लोक असे कनेक्टेड आहे जे 2024 मध्ये काही लोक खूप लेवलवरती म्हणजे कुठे नाही कुठे होते, कारण एकच फक्त प्रोग्राम त्यावेळी चालू होता. पण नक्कीच मी जे काही इनपुट देऊ शकले तेवढं तर मी देण्याचा नक्की प्रयत्न केला, बाकीच्या गोष्टी सांभाळता सांभाळता. पण थँक्यू सो मच सगळ्यांना की या सगळ्या श्रेयामध्ये तुमचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, कारण तुमच्याशिवाय ह्या गोष्टी कधीच शक्य नव्हत्या. ओके, काही देण्याचा नक्कीच मी प्रयत्न केलाय आणि लाईफमध्ये आणखी बेटर गोष्टी प्रत्येकाने त्या यशाच्या शिखरावर पोहोचेल हाच माझा नेहमी प्रयत्न असतो. बट आपल्यावरती काम करणं खूप महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. खूप काम करणं गरजेचं आहे आणि ते ड्रीम्स बघा, दिवसा उठता बसता नेहमी ते जगा आणि उघड्या डोळ्याने बघायला शिका आणि 100% ते कम्प्लीट होतात. आणि स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट करणं फार गरजेचं आहे. बाकी आपण काहीच घेऊन जाणार नाहीये त्या दुनियेतून याच्याशिवाय. जर काय तुमचं आपण जर या दुनियेत आपण हे ठेवणार आहोत ना, तर दॅट इज ओनली आणि ओनली द आयडेंटिटी, तुमचं नाव. याच्या व्यतिरिक्त आपण काहीच घेऊन जाणार नाहीये. ओके, ते पण असायला हवं आपल्याकडे. ओके, बट त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपलं नाव हे करणं. येस, थँक्यू सो मच पुष्पा मॅम. ओके, थँक्यू थँक्यू. जे काही आणखी बेस्ट लेवलचं मी देऊ शकते, प्रत्येकाने कुठे नाही कुठे कनेक्ट व्हा, बेटर लेवलवरती स्वतःला आणखी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा आणि कॉम्पिटिशन स्वतःशीच असू देत की मला डे टू डे मला बेटर कसं बनवायचं. दॅट्स इट. ओके, याच्या व्यतिरिक्त काही बघायची गरज नाहीये. मी स्वतःला कुठल्या माझ्या फिजिकल लेवलवरती असेल, मग रिलेशनशिप वरती असेल, मी माझ्या लाईफमध्ये असे रिलेशनशिप अट्रॅक्ट करेन जे माझ्या माझी स्वतःची तर ग्रोथ होईलच, पण माझ्या ग्रोथमध्ये, माझ्या सक्सेसमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा असेल. अशी लोक मी माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करेन. ठीक आहे, किंवा माझं प्रत्येक व्यक्तीबरोबरचे जे नातं आहे ते खूप अनकंडिशनल आहे, अबंडंट आहे. माझ्यापेक्षा ते जास्त हॅपी आहेत जेव्हा मला काहीतरी हे होते. ओके, माझ्या लाईफमध्ये काहीतरी छान ग्रोथ सक्सेस मला मिळाली. अशा लोकांना आपल्या लाईफमध्ये इन्व्हाइट करायचंय. मग हे विथ द थिंकिंग प्रोसेसच होणार आहे. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. द वे ऑफ थिंकिंग आपल्याला चेंज करायला लागेल लाईफमध्ये. ओके, थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू सो मच. बाय. No, no, no. थँक्यू. येस, बाय. Bye. बाय. Bye. बाय.